नमस्कार मित्रहो. तुम्ही सध्या काय करत आहात? कदाचित तुम्ही गाडी चालवत असाल, स्वयंपाक करत असाल किंवा शांतपणे बसून हा पॉडकास्ट ऐकत असाल. पण माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. तुम्ही जिथे कुठे आहात, तिथे तुम्ही पूर्णपणे आहात का? कधीतरी जुन्या मित्राला भेटल्यावर आपण म्हणतो, "अरे, पुन्हा भेटूया लवकरच." पण आतून आपल्याला माहिती असतं की ती भेट पुन्हा तशीच्या तशी कधीच होणार नाही. किंवा एखादा सूर्यास्त पाहताना वाटतं, हा क्षण इथेच थांबला तर. पण वेळ थांबत नाही आणि तो क्षण पुन्हा कधीच परत येत नाही. आज आपण जपानच्या एका अशा सुंदर तत्वज्ञानाबद्दल बोलणार आहोत, जे आपल्याला आत्ताच्या क्षणाची किंमत शिकवतं. ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत, त्याचे लेखक आहेत हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस, ज्यांनी आपल्याला इकिगाई दिली. त्यांचंच दुसरं गाजलेलं पुस्तक म्हणजे द बुक ऑफ इचिगो इचिए, द आर्ट ऑफ मेकिंग द मोस्ट ऑफ एव्हरी मोमेंट. इचिगो इचिए हा शब्द कदाचित नवीन असेल, पण त्याचा अर्थ तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. आजच्या काही मिनिटात आपण वेळेला कसं झिमकायचं हे शिकणार आहोत. चला, सर्वात आधी या शब्दाचा इचिगो इचिए चा उगम शोधूया. जपानी लिपीत या शब्दाचे 4 भाग आहेत. इची म्हणजे एक, गो म्हणजे आयुष्य, पुन्हा इची म्हणजे एक, आणि ए म्हणजे भेट किंवा संधी. जर याचा शब्दशः अर्थ घेतला तर तो होतो, या आयुष्यात ही एकच भेट. इंग्रजीत ज्याला वन्स इन अ लाईफटाईम म्हणतात, पण याचा अर्थ त्याहून खूप खोल आहे. याचा उगम 16व्या शतकात जपानच्या टी सेरेमनी किंवा चहापानाच्या समारंभातून झाला. सेन नो रिक्यू हे जपानचे प्रसिद्ध टी मास्टर होते. ते म्हणायचे की जेव्हा तुम्ही पाहुण्यांसोबत चहा पिता, तेव्हा तो प्रसंग अतिशय आदराने आणि एकाग्रतेने अनुभवला पाहिजे. का? कारण जरी तेच लोक त्याच खोलीत त्याच कपातून पुन्हा चहा प्यायला जमले, तरीही तो क्षण, ती वेळ आणि ती मनस्थिती पुन्हा कधीच निर्माण होणार नाही. मित्रहो, आपण अनेकदा म्हणतो, पुढच्या वेळी बघू. लेखक इथेच थांबवतात. ते म्हणतात, पुढची वेळ अस्तित्वातच नसते. जे काही आहे ते आत्ता आहे. जर तुम्ही या क्षणी हा पॉडकास्ट ऐकत असताना मनात ऑफिसच्या कामाचा किंवा उद्याच्या जेवणाचा विचार करत असाल, तर तुम्ही इचिगो इचिए गमावला आहे. तुम्ही हा क्षण मारून टाकला आहे. विचार करा, आपल्या आयुष्यात सरासरी 30,000 दिवस जगतो. त्यातील किती दिवस, किती क्षण आपल्याला स्पष्ट आठवतात? खूप कमी, कारण आपण तिथे हजरच नसतो. आता आपण थोडं विश्लेषणाकडे वळूया. आपल्याला वर्तमानात जगता का येत नाही? लेखकांनी या पुस्तकात मुख्य 2 शत्रू सांगितले आहेत. एक, नॉस्टॅल्जिया म्हणजे भूतकाळातील आठवणींत रमणे, आणि 2, अँक्झायटी म्हणजे भविष्याची चिंता. आपलं मन एकतर मागे धावतं किंवा पुढे. ते आत्तामध्ये थांबायला घाबरतं. लेखक म्हणतात, भूतकाळ हा एक असा अल्बम आहे जो तुम्ही बघू शकता, पण त्यात जाऊन बदल करू शकत नाही. आणि भविष्यकाळ, तो एक असा सिनेमा आहे ज्याची स्क्रिप्ट अजून लिहिलीच नाही गेलेली, तरीही आपण त्याबद्दल काळजी करत बसतो. इकिगाई आणि इचिगो इचिए मध्ये काय फरक आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. इकिगाई हे तुमच्या आयुष्याचं होका यंत्र आहे. ते तुम्हाला दिशा दाखवतं, तुम्हाला का जगायचं आहे हे सांगतं. तर इचिगो इचिए हा तुमचा रस्ता आहे. तो तुम्हाला सांगतो की त्या प्रवासाचा आनंद कसा घ्यायचा. आजच्या डिजिटल युगात तर इचिगो इचिए पाळणं सर्वात कठीण झालं आहे. का? कारण आपल्या खिशात एक यंत्र आहे, मोबाईल. तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जाता. तिथे गेल्यावर तुम्ही काय करता? त्या सौंदर्याचा अनुभव घेता की त्याचा फोटो काढून इंस्टाग्रामवर टाकण्याची घाई करता? जेव्हा तुम्ही कॅमेऱ्याच्या लेन्समधून जगाकडे बघता, तेव्हा तुम्ही तो क्षण जगला नसता, तर फक्त रेकॉर्ड केला असता. रेकॉर्ड केलेला क्षण पुन्हा बघता येईल, पण तो अनुभवता येणार नाही. हीच आहे आपली शोकांतिका. आपण कनेक्टेड राहण्याच्या नादात स्वतःपासूनच डिस्कनेक्ट झालो आहोत. मग यावर उपाय काय? आपण पुन्हा वर्तमानात कसं यायचं? लेखकांनी या पुस्तकात एक साधं पण प्रभावी तंत्र सांगितलं आहे. तुमच्या 5 इंद्रियांचा वापर करा. द 5 सेन्सेस. तुम्ही आत्ता जिथे बसला आहात तिथे हे करून पहा. 1. दृष्टी. तुमच्या आजूबाजूला अशा 3 गोष्टी शोधा ज्या तुम्ही रोज बघता पण कधी नीट पाहिल्या नाहीत. भिंतीचा रंग, खिडकीतून येणारा प्रकाश. 2. श्रवण. डोळे मिटा आणि ऐका. एसीचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट किंवा तुमचा स्वतःचा श्वास. 3. स्पर्श. तुमच्या कपड्यांचा स्पर्श, खुर्चीचा स्पर्श जाणवा. 4.
गंध आणि चव. तुम्ही कॉफी पीत असाल तर ती घाईघाईत न पिता तिचा सुगंध घ्या, तिची चव जिभेवर रेंगाळू द्या. लेखक म्हणतात, जेव्हा तुम्ही तुमची इंद्रिय जागृत करता तेव्हा तुमचं मन आपोआप भूत आणि भविष्यातून बाहेर येऊन वर्तमानात येतं. हेच खरं ध्यान आहे. ध्यानासाठी तुम्हाला हिमालयात जाण्याची गरज नाही. भांडी घासताना पाण्याचा स्पर्श आणि आवाज अनुभवणे हे सुद्धा एक ध्यान आहे. यालाच पुस्तकात द आर्ट ऑफ लिसनिंग म्हणजे ऐकण्याची कला असं म्हटलं आहे. आपण बऱ्याचदा समोरच्याचं बोलणं ऐकत नसतो, तर आपण त्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करत असतो. इचिगो इचिये सांगतं, समोरच्या व्यक्तीला तुमचं 100% लक्ष द्या, कारण कदाचित हा संवाद पुन्हा कधीच न होणार. आता आपण पॉडकास्टच्या या टप्प्यावर आलो आहोत, जिथे आपण हे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात कसं उतरवायचं ते पाहणार आहोत. लेखकांनी यासाठी 10 नियम दिले आहेत. हे नियम तुमच्या फ्रीजवर किंवा डायरीत लिहून ठेवावे असे आहेत. 1. विशेष क्षणांची वाट पाहू नका. डोंट पोस्टपोन स्पेशल मोमेंट्स. आपण अनेकदा म्हणतो, ही महागडी साडी मी एखाद्या लग्नात नेसेन, किंवा हा डिनर सेट पाहुणे आल्यावर काढू. का? आजचा दिवस विशेष नाही का? तुम्ही जिवंत आहात हेच सर्वात मोठं सेलिब्रेशन आहे. रोजच्या जेवणाला सुद्धा उत्सवाचं स्वरूप द्या. 2. जे झालं नाही त्याचा विचार करू नका. भूतकाळ बदलता येत नाही. जे घडून गेलंय त्याचं ओझं वागू नका. 3. वर्तमानात जगा. हाच तो क्षण आहे. या क्षणाची मजा घ्या. जपानी लोक चेरी ब्लॉसम बघायला जातात, तेव्हा ते फुलं गळताना बघतात. ते क्षणभंगूर आहे म्हणून तर ते सुंदर आहे. 4. काहीतरी असं करा जे तुम्ही याआधी कधीच केलं नाही. मेंदूला सवयींचं गुलाम बनवू नका. नवीन रस्ता, नवीन पुस्तक, नवीन खाद्यपदार्थ. यामुळे मेंदू जागा होतो आणि ऑटो पायलट मोडमधून बाहेर येतो. 5. झेन ध्यान करा. दिवसातून फक्त 10 मिनिटं काहीही न करता शांत बसा. विचार येऊ द्या आणि जाऊ द्या. 6. माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करा. प्रत्येक कृती जाणीवपूर्वक करा. अगदी चालताना सुद्धा पायाचा जमिनीला होणारा स्पर्श अनुभवा. 7. योगायोगांकडे लक्ष द्या. कधीतरी आपल्याला अनपेक्षितपणे एखादी व्यक्ती भेटते किंवा काहीतरी घडतं. यामागे काही संकेत असू शकतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका. 8. प्रत्येक भेट शेवटची असल्यासारखी जगा. घरातून बाहेर पडताना आपल्या जोडीदाराला, आईवडिलांना असा निरोप द्या की जणू काही ही शेवटची भेट आहे. मग तुमच्या वागण्यात किती प्रेम आणि नम्रता येईल याचा विचार करा. 9. स्वतःला आवडत नसलेल्या गोष्टी करू नका. जीवन खूप लहान आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देत नाहीत त्यात वेळ वाया घालवू नका. 10. शिकार करा. हंट फॉर द मोमेंट्स. सुंदर क्षण तुमच्याकडे चालून येणार नाहीत, तुम्हाला त्यांचा शोध घ्यावा लागेल. हे सर्व ऐकायला खूप छान वाटतं, पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात हे शक्य आहे का? हो, नक्कीच. यासाठी लेखकांनी सेरेमनी किंवा विधी तयार करायला सांगितलं आहे. याचा अर्थ धार्मिक विधी नव्हे, तर स्वतःचे छोटे छोटे नियम. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर पहिली 15 मिनिटं मोबाईल न बघता फक्त चहा पिणे आणि खिडकीबाहेर बघणे हा तुमचा मॉर्निंग सेरेमनी झाला. रात्री झोपण्यापूर्वी डायरीत 3 गोष्टी चांगल्या लिहिणे हा नाईट सेरेमनी झाला. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला विधी किंवा समारंभ म्हणतो तेव्हा आपण त्याला महत्त्व देतो, आपण त्याचा आदर करतो. जपानमध्ये चहा बनवणे हा एक विधी आहे. फुलं मांडणे, इकेबाना हा एक विधी आहे. अगदी तलवारबाजी सुद्धा एक आध्यात्मिक विधी आहे. तुम्ही तुमच्या कामाला सुद्धा असाच दर्जा देऊ शकता का? जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन बनवत असाल किंवा घरी पोळ्या लाटत असाल, तेव्हा ती कृती इतक्या एकाग्रतेने आणि प्रेमाने करा की तो एक पवित्र विधी वाटावा. हेच इचिगो इचियेचं सार आहे. या पुस्तकात गणिताचं एक उदाहरण दिलं आहे. तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला वर्षातून किती वेळा भेटता? समजा 5 वेळा. आणि समजा तुम्ही अजून 40 वर्ष जगणार आहात, म्हणजे 5 गुणिले 40 बरोबर 200. तुम्ही तुमच्या मित्राला आयुष्यात अजून 200 वेळा भेटणार आहात. हा आकडा ऐकून अंगावर काटा येतो ना? वाटतं ना की त्या 200 भेटी किती मोलाच्या असायला हव्यात? जेव्हा आपण गणिताच्या भाषेत बघतो तेव्हा आपल्याला वेळेची किंमत कळते. तर मित्रहो, द बुक ऑफ इचिगो इचिये आपल्याला हेच सांगतं की जीवन हे रिहर्सल नाहीये. आपण अनेकदा असं जगतो की जणू काही हे आयुष्य म्हणजे सराव चालू आहे आणि खरं आयुष्य नंतर कधीतरी सुरू होणार आहे. पण सत्य हे आहे की हाच फायनल परफॉर्मन्स आहे. रिटेक नाही, रिवाइंड नाही. आजपासून एक सवय लावून घ्या. जेव्हा केव्हा तुम्ही अस्वस्थ असाल, रागात असाल किंवा कंटाळलेले असाल, तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. काय हा क्षण पुन्हा येणार आहे? उत्तर अर्थातच नाही असेल. मग तो क्षण वाया का घालवायचा?
अगदी दुःखाचा क्षण असेल तरीही तो पूर्णपणे अनुभवा, कारण तो सुद्धा तुम्हाला जिवंत असल्याची जाणीव करून देतो. जपानी लोक तुटलेल्या भांड्यांना फेकून देत नाहीत, तर सोन्याच्या तारांनी ते सांधतात. या कलेला किन्सुगी म्हणतात. आपल्या आयुष्यातील तुटलेले क्षण, अपयश हे सुद्धा सोन्यासारखे मौल्यवान आहेत, जर आपण त्याकडे इचिगो इचिएच्या नजरेने पाहिलं. तुम्ही हा पॉडकास्ट ऐकण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ दिला, ही सुद्धा आपल्यातील एक इचिगो इचिए भेट होती. हा क्षण, माझा आवाज आणि तुमचं ऐकणं हे पुन्हा तसंच कधीच घडणार नाही. त्याबद्दल मी तुमचा खूप ऋणी आहे. तुम्हाला हे पुस्तक आणि हा विचार कसा वाटला हे मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्वास घ्या, हसा आणि प्रत्येक क्षण असा जगा की तो शेवटचा आहे. धन्यवाद. शुभ दिवस.